मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। नात्यातील मुलाशी बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने चिंचवडमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे। भावाने बहिणीच्या पतीचा मित्रांच्या मदतीने खून करत बहिणीला विधवा केला आहे। वैभव थोरात असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी योगेश गायकवाड, अनिल बनसोडे, महेश कोळी यांना अटक केली आहे। त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलाय। हा प्रकार बिजलीनगर मधील नागसेननगर झोपडपट्टीत 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव थोरात आणि योगेश गायकवाड हे नातेवाईक आहेत। वैभव रिक्षा चालक आहे। वैभव हा मामाचा मुलगा लागतो। वैभव याचे योगेश याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते। त्याला योगेशचा विरोध होता। असं असताना वैभव याने प्रेमविवाह केला। त्यावरून 8 दिवसांपूर्वी वैभव आणि योगेश यांच्यात भांडणे झाली होती। वैभव हा त्यांच्या घरापाठीमागील सुलताना शेख यांच्याकडे 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास गेला होता। ही संधी साधून योगेश याने आपल्या 3 मित्रांना घेऊन त्याच्यावर हल्ला केला। त्यांनी कोयताने वैभवच्या डोक्यावर, दोन्ही हातावर, नाकावर, तोंडावर, शरीरावर विविध ठिकाणी सपासप वार केले। वैभवला त्यांनी जागीच ठार केलं। या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी योगेश गायकवाडसह 4 ताब्यात घेतलं। पोलीस निरीक्षक गुन्हे दीपक गोसावी तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।